चला, मस्त भेंडी घेतलेली मी अर्धा किलो आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मस्त आपल्याला भाजी बनवायची. युनिक रेसिपी बनवायची मस्त आपल्याला. पुढे कळेलच तुम्हाला रेसिपी बघितल्यानंतर. आणि भेंडी स्वच्छ धुवून मी कापून घेतलेली आहे. सगळी भेंडी आपल्याला कापून घ्यायची मस्त अशा प्रकारे. आणि मस्त भेंडी एकदम ताजी. सगळी भेंडी आपली कापून झालेली बघा, एका ताटात आता घेतलेली आहे. आणि आपण त्याच्यासाठी आता कांदे घेतलेले मी 3 कांदे, ते उभे कापून घ्यायचे आपल्याला. मस्त डाळीचं पीठ टाकायचं आपल्याला आणि नवीन रेसिपी तयार करायची एकदम युनिक. असेच कांदे आपल्याला सगळे कापून घ्यायचे. सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आपली. आता कांदे आणि टोमॅटो कापून झालेले आपले. आता मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेले. सुरुवातीला भेंड्या मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे थोड्या वेळ, 2-3 मिनटं. थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. सगळं परतून घ्यायचे मस्त भेंडी आणि मीठ, आणि त्याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायची आपल्याला भेंडी. आणि बघा भेंडी आपली झालेली आहे. इकडे दुसरा पॅन ठेवलेला आहे मी, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि मस्त बारीक चिरलेला लसूण टाकलेलं आहे बघा. तो छान होऊ द्यायचा आहे. आणि नंतर मी त्याच्यामध्ये राई आणि जिरं टाकलेलं आहे. कांदा टाकून घ्यायचा आहे बघा आपण कापलेला. तो छान होऊ द्यायचा आहे तेलामध्ये. टोमॅटो पण टाकून घेतलेले आहे. थोड्या वेळ चांगला कांदा आणि टोमॅटो होऊ द्यायचे आपल्याला. आणि झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायचं आपल्याला कांदा आणि टोमॅटो. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला काश्मीरी लाल मिरच टाकलेली आहे मी. धणे पावडर टाकायचे, हळद टाकायची आहे. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा परत आपल्याला. कांदा, टोमॅटो, मसाले सगळं मिक्स करायचे आहे. आणि त्याच्यात आता बघा आपण मस्त फ्राय केलेली भेंडी टाकून घ्यायची आहे. फ्राय करून घेतल्यामुळे खूप छान येते भाजीला टेस्ट मस्त. आता पुन्हा सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा. भेंडी, कांदा, टोमॅटो, मसाले छान होऊ द्यायचं आहे थोड्या वेळ. आता आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे आणि ते वरून मस्त टाकायचं आहे. आणि मस्त तुम्हाला वाटेल आपण ही बेसन भेंडी करतो आहे, पण आपण याला नाव देऊया भेंडी भुर्जी. आणि आपण भुर्जी तर नेहमीच खातो, अंड्याची भुर्जीच आपण खाल्लेली आहे. मी बेसनाची पण भुर्जी केलेली आहे. आणि आता ही नवीन मी केलेली युनिक एकदम भेंडी भुर्जी केलेली मस्त एकदम चविष्ट, खायला एकदम मस्त. आणि वरून कोथिंबीर टाकलेली बघा मस्त. आणि छान थोड्या वेळ होऊ द्यायचं. आता आपण बेसन पीठ टाकलेलं आहे, ते छान होऊ द्यायचं आहे. आणि बघा मस्त भुर्जी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. तयार आहे मस्त आपली भेंडीची भुर्जी खाण्यासाठी. मस्त सर्व करूया आता. तुम्ही भाकरी किंवा पोळीबरोबर खाऊ शकता. अशी ही भेंडीची भुर्जी तयार आहे आपली.